अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. नमस्कार श्रोते हो. आज आपण श्री गुरुचरित्रातील अध्याय 30 कर्म विवरण या भागातील प्रेतानाशको नाम हा अध्यायाचं आपण श्रवण करणार आहोत. तर सद्गुरुचरित्रातील कर्मविवरण भागातील अध्याय 30 प्रेताग नाशको या अध्यायाचं श्रवण करण्यापूर्वी जर तुम्ही ज्ञानसागर मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा जो अध्याय आहे या अध्यायाचं तुम्ही सकाळी संध्याकाळी 2 वेळा येत्या दत्त जयंतीपर्यंत दररोज श्रवण केलं तर आपल्या घरामध्ये कुणाचाही अकाली मृत्यू होणार नाही आणि आपल्या घरामध्ये कुठले अरिष्ट संकट येणार नाही. प्रभू दत्तात्रेयाची कृपा, प्रभू दत्तात्रेयाचे आशीर्वाद, सद्गुरूची कृपा, सद्गुरूचा आशीर्वाद आपल्या घरावर कायमस्वरूपी राहील. आणि म्हणून आपण श्रवण करूया आजच्या ह्या अध्याय 30. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री सद्गुरुभ्यो नमः. नामधारक शिष्या लगे सिद्धाची या चरणा विनवतसे कर जोडुनी भक्तिभावे करुणिया. जय जया सिद्धमुनी तूच तारक भवानी अमरव प्रीत नासुनी ज्योती स्वरूप तूच होसी. अविद्य माया बुडालो होतो मायापुरी तुझी कृपा झाली तरी तारले माते स्वामिया. त्वा दाविला निजबंध जेने जोडला परमार्थ विश्वपालक श्री सद्गुरुनाथ तूच होसी स्वामिया. श्री सद्गुरु चरित्र सुधारस त्वा पाजिला आम्हास तृप्त न होयगा मानस तृष्णा अनेक होतसे. त्वा केलिया उपकारासी उत्तीर्ण नव्हे मी वंशवंशी निज स्वरूप आम्हासी दाविले तुम्ही सिद्धमुनी. माघे कथा निरूपलेसी अभिनव झाले सृष्टीसी पतिता करावी ख्यातीसी वेदचारी मनविले. त्रिविक्रम महामुनेश्वरासी बोधिले ज्ञान प्रकाशी पुढे कथा वर्तली कैसी विस्तारावे दातारा. ऐकोनी शिष्याचे वचन संतोषला सिद्ध आपण प्रेम व्हावे अलोंगण आश्वतसे तयावेळी. धन्य धन्य शिष्यमोळी तुझ लादले अभिष्ट सकळी श्री सद्गुरु कृपा तत्काणी झाली आता परियसा. धन्य धन्य तुझी वाणी वेद लागला सद्गुरु चरणी तूच तारलास भुवनी सकाळ विष्टे साधतील. त्वा पुसिता वृत्तांत संतोष झाला आजी बहुत सद्गुरु महिमा असे प्रख्यात अगम्य असते सांगता. ऐक महिमा सांगता विस्तार होईल कथा बहुत संकेत मार्ग तुझा आता निरपतसे परियसा. आता पुढे असता वर्तमानी तया गणग्राम भुवनी महिमा होतसे नित्यातुनी प्रख्यात रूप होऊनिया. त्रयमूर्तीचा अवतार झाला नरसिंह सरस्वती नर महिमा त्याची अपरंपार सांगता गम्य परियसा. महिमा तया त्रिमूर्तीची सांगता शक्ती आम्हा कैची काया धरुणी मानवाची चरित्र केले भूमीवरी. तया स्थानी असता श्री सद्गुरु ख्याती झाली अपरंपारू प्रकाशत्वचारी राष्ट्र येती दर्शना. येती भक्त यात्रेसी एक भावे भक्तीसी सद्गुरु स्थान मात्रेसी सकळाभिष्ट पावसी. दैन्य पुरुष होती स्त्रियायुक्त वांजेशी होय पुत्र त्वरित कुष्टे असेल तो पुढित सुवर्ण होय देह त्याचा. अक्षहीन अक्षयेती बदिरा करणेती अस्पादी रोग जाती सद्गुरु चरण दर्शन मात्रे. परिस लागता लोहासी सुवर्ण होय नवल कायसी सद्गुरु कृपा होय जासी सकाळाभिष्ट पावदे. ऐसे असता वर्तमानी उत्तर दिशा माहुर स्थानी होता विप्र महादनी तया नाम गोपीनाथ. तया पुत्र होऊन मरती करी दुःखे अनेक रती दत्तात्रेया राधती स्त्री पुरुष दोघे जण. पुढे झाला अनेक सुध
तया नाम देवती दत्त असते आपण धनवंत अति प्रीती वाढविले. एकची पुत्र तया घरी अति प्रीती तयावरी झाला 5 संवत्सरी व्रतबंधन केले तयासी. 12 वर्ष होता तयासी विवाहित करती प्रीतीसी अति सुंदर नेवरीसी विचारुणी प्रीती करे मदनाचे रीती सरसी रूप दिसे नोवरीसी हाती प्रीती साशुरशुरशी महाप्रेमे प्रतिपाळती दंतती एकच वसीयसी अति प्रिय महार्षी वर्धता झाला षडोसी वर्ष तया पुत्राशी दोघे सुंदर सुलक्षण एका परिस एक प्राण न विसंबते क्षण अतिप्रिया प्रियसा ऐसी प्रेम असता देखा व्याधी आली त्या पुरुषा अनेक औषधे देता ऐकता आरोग्य नव्हे तयासी नवाचे अन्न तयासी सदा न राहे उपवासी त्याची भार्या प्रीतीसी आपण घे न घे सदा अन्न पुरुषावरी आपला प्राण नित्य करी उपोषण पतीस देता औषध जान प्राशन करी परियसाय येणे परी 3 वर्षी झाली व्याधी क्षयासी पतिव्रता स्त्री कैसी पुरुषास्तवे कष्टसे पुरुषदेह क्षीण झाला आपण तया सरशी अबला तीर्थ घेऊनिया चरण कमळा काळ कमी त्याजवळी दुर्गंधी झाले देह त्याचे जवळी न येते वैद्य साचे पतिव्रता सुमनतीचे न विसंवची क्षणभरी तितके अन्न पतीसी तितकेच ग्राम आपणासी जैसे औषध देती त्यासी आपण घेतसे परियसा माता पिता दायात गोती समस्त तिशी वारिती प्रतिवर्ता ज्ञानवंती न ऐके बोल कवनाचे द्रव्यादी अभारणे त्याजिले समस्त भूषणे पुरुषावरी आपला प्राण काय सुख म्हणतसे उभयतांची माता पिता महाधनिक श्रीमंता पुत्रकन्येसी पाता दुःख करिता परेसा अनेक जप अनुष्ठान मंत्रविद्या हवन अपरिमित ब्राह्मण भोजन करतात अवधार अनेक परीचे वैद्येती दिव्या रस औषध देती शमन नवे कवणे रीती महाव्याधीने व्यापले पुसती जाणता ज्योतिषासी पूजा करती कुळदेवतेसी काही केलिया पुत्रासी आरोग्य नव्हे सर्वदा वैद्य ते वेळी नवे बरवे त्यासी ढवळी राखील जरी चंद्रमोळी जन्म मनुष्य नव्हे आता ऐसे ऐकोणी माता पिता दुःखे दाटली करिता चिंता जय जया जगन्नाथा दत्तात्रय त्रिमूर्ती अवधूर्णिया तुम्हासी पुत्र लादलो संतोषी पापुरुपापनाशी निधान केवी राहो एकची पुत्र अमुचे वंशी त्याते जरी न राखसी प्राण देव तयारसी दत्तात्रय स्वामिया ऐसे नाना परी देखा दुःख करती जननी जनका वारतसे पुत्र एका माता पिता अलंगणे म्हणे आपले भोग सरले जितके ऋण तुम्हा दिदले अधिक कैचे घेऊगले ऋणान बंध न चुके ऐसे ऐकोणी माता पिता दोघे झाले मूर्छिता पुत्रावरील लोळिता महादुःख दाटले म्हणती तयात राहता म्हणती ताता पुत्र राया आमची आशा गेली वाया पोशिशी आम्हा म्हणून या निश्चय केला होता आपण उपगोनिया आम्हासी सोडून केवे जाऊ पाशी वृद्धप्या आपणासी धर्म घडे केवी तुझ ऐकोणे माता पिता वचन विनवतसे अक्रंदन चरणीश्वराधीन मनुष्य यत्न काय झाले माता पित्याचे ऋण पुत्र करावे उत्तीर्ण तरीच पुत्र व्रत पावण नाही तरी दगडापरी मातेने केले मज पोषण एके घडिले स्तनपान उत्तीर्ण नवे भावपूर्ण जन्मांतरी होणी आय आपण जन्मलो तुमचे उदरी कष्ट दाविले अतिभारी सौख्य न देता कवणे परी ऐसा आपण पापी देखा आत्ता तुम्ही दुःख न करणे परमार्थी दृष्टी देणे जैसे काही असेल होणे ब्रह्मादिका न सुटेची येणे परी जननी जनका संतोषते पुत्रनिका येणे परी स्त्रियेसी देखा सांगत असे प्रियसा म्हणे एक प्राणेश्वरी झाले आमचे दिवस सरी मज
मज निमित्ते कष्ट लाभारी व्रता केले तुझ कष्ट पूर्वजन्मीचे वैरीण तुझसी होता माझा क्षीण म्हणून दूर्त दिदले जाण जन्मांतरीचे कष्ट देखा तू जरी राहसी आमुचे घरी तुझ पोषशील परी करी तुझ वाटेल कष्ट भारी जाई आपले माहेरा ऐसे तुझे सुंदरपण न लादो आपण दैवहीन न राहो तुझे अवेहपण माझे अंग स्पर्शदा ऐकोनी पतीचे वचन मूर्छा आली तक्षण माता लावून या चरणा दुःख करी त्यावेळी म्हणे स्वामी प्राणेश्वरा तुम्ही मजन अभेरा तुम्हा सरी दातारा अनिक नाही गती अपना जेते असे तुमचा देह सेवेची आपण पाहे मनी न करा संदेह जगा समागमी तुमची आपण ऐसे दोघाची या वचनी ऐकोनिया जनक जननी देह टाकोनिया धरणी दुःख करती त्यावेळी उठोनिया शुशुरासी संभोखितेसे सासूशी न करा चिंता भरवसी पती आपला वाचेल विनवतया त्यावेळी आम्हा राखेल चंद्रमोळी पाठवा एखाद्या स्थळी पती आपला वाचेल सांगती लोक महिमा ख्याती नरसिंह सरस्वती श्री सद्गुरुमूर्ती घनगापुरी वास करती त्या स्वामी पाहावे त्याचे दर्शन मात्रेसी आरोग्य होईल पतीसी पाठवा तुम्ही तुर्दसी म्हणून चरणा लागली मानवली गोष्ट समजतासी माता पिता शुश्राशी निरपयोनी सकळेसी निगती झाली त्यावेळी तया रोगिया करुणी डोली घेऊन आली ते बाळी विनवतसे त्यावेळी आपले शुश्राशी स्थिर करुणी अंतकरण सुखे रावे दोघेजण पती असा माझा प्राण राखील माझे कुळदेवत म्हणून शुश्राशी सासू शुश्राशी नमन करी प्रीतीशी आशीर्वाद देती हर्षी अवेलपण स्थिर होय तुझे देव जरी आता आमचा पुत्र वाचो ओ माता म्हणून निघाले बोळवीत आशीर्वाद देता ते येणे परी पती स निगती पतिवर्तात क्वचित मार्ग क्रमिता आली घानगा पुरासी मार्ग क्रमिता रोगियासी अधिक झाला त्रिदोषी उतरता ग्रामदेशी अतिसंकट झाले पै विचारिता श्री सद्गुरुशी गेले होते संगमासी जावे म्हणून दर्शनासी निगती झाली त्यावेळी पतिवर्ता ते वेळ आली आपले पतीजवळ पाहता झाला अंतकाळ प्राण गेला तक्षणी अकांत करी ओ नारी लोळतसे धरणीवरी भोस कुणी घ्यावा घेती सुरी वारती तिची या ग्रामलोक अपळी क्षीरभूमीसी हणी उरी पाषाणेसी केस मोकळे अकृषी प्रति पिलसे करुनिया हा हा देव काय केले कामज गायशी गांजले आशा करुणी आले राखीसी प्राण म्हणूया पूजितेसी जाता देऊळ पडे देऊळ करी घात ऐसे काने न एको मात दृष्टांत झाला आपणासी उष्ण काळी तापोणी नरू टाकुलिया जय एखादा नरू वृक्षची पडे आघात थोरू तया परी झाले मज तृष्णे करुणी पीडित जय मनुष्य गंगेत साधी सुसरी करी घात तया परी मज झाले व्याघ्रे भये पळे धेनू जाय आधार म्हणून ते ते वदती येऊनी या परी मज झाले ऐसे पापी दैवहीन आपले पतीचा घेतला प्राण माता पितरासी त्याजून घेऊन आले विदेशी येणे परी दुःख करीत पाहू लागले जनसमस्त संभाषित दुष्मानता अनेक परी करुणिया वारता ती नारी सुवासिनी का ओ दुःख करसी कामिनी विचार करी अंतकरणी होणार न सुखे सकळासी ऐसे म्हणता नगर नारी त्यासी दुःखे झाले भारी आडवदसे परोपरी आपले जन्मकर्म सकळ ऐका तुम्ही माया बहिणी आता कैसी वाचू प्राणी पतीसी आल्या घेऊनी त्यासी आशा करुणिया आता कवना शरण जावे राखेल कोण मद जीवे प्राणेश्वरा त्याजुने जीवे केवी वाचू म्हणतसे बाळकपणी गौरीसी पूजा केली शंकरासी विवाह होता परेसी पूजा केली मंगळागौरी अवेहपणाचे औषोणी पूजा केली म्या भवानी सांगते माते सुवासिनी अनेक परी व्रत दे जे जे सांगती व्रत माते
पूजा केली अखंडित, समस्त झाले व्यर्थ. रुसली गौरी आपणावरी, आता माझी या हळदीसी. चोर पडले गळेसीसी, वर्चस्व दिले वनीसी. कंकण कंचुकी परियसा, कोटे गेले माझे पुण्य. व्रता पूजला गौरी रमण, कैसे केले मज निर्वाण. ऐक माय बहिणी हो, केवी राहू आता आपण. पती होता माझा प्राण, लोक सैसा नेहे जाण. प्राणेश्वर परियसा, ऐसा नाना परिदेखा. करी पतिव्रता अति दुःखा, पतीच्या पाहुणिया मुखा. अनिक दुःख करीत असे, आलोंगुणी प्रेतासी. रोदन करी भोवसी, आठवे आपले पूर्व दिवसी. पूर्वस्नेह तयावेळी, म्हणे पुरुषा प्राणेश्वरा. कैसे माझे त्याजीला करा, उबग आला तुम्हा तोरा. म्हणून माते उपसले, कैसे आपण दैवहीन. ताटकी खापर लगता भिन्न, होतासी तू निधान. आयुष्य तुझे उणे झाले, तुमचे माता पितियासी. सांडुनी आणले परदेशी, जेने परिश्रवणेसी. वर्धले राये दशरथे, तैसे तुमची जनक जननी. तुम्हा जाणले त्याजुनी, तुमची वार्ता ऐकुनी. प्राण त्याजील दोघेजण, तीन हत्या भरवसी. घडल्या मज पापिनीसी, वैरीन वय आम्हासी. पती घातकी आपण सत्य, आयसी पापिनी चंडाळी. निंदा करीती लोक सकळी, प्राण घेतला मीच बळी. प्राणेश्वर दातारा, स्त्री नव्हे मी तुमची वैरी. तैसे तिकड शास्त्रसुरी, वेधली तुमचे शरीरी. घेतला प्राण आपणची, माता पिता बंधू सकळी. जरी असती तुम्हा जवळी, मुकपाती अंतकाळी. त्यासी विघ्न आपण केले, माझ्या वृद्ध सासू सासऱ्यास. होती तुमची आस, पुरला नाही त्याचा सोस. त्या ते सांडोण केवी जाता, एकची उदरी तुम्ही त्यासी. उबलगेती पोसावयासी, आम्हा कोटे ठेवून जासी. प्राणेश्वरा दातारा, आता आपण कोटे जावे. कवन माते पोसिल जीवे, न सांगता मासे बरवे. निघून गेला प्राणेश्वरा, माझा प्राणेश्वरू. माझे ममत्व केवी विसरू, लोका समान नवसी नरू. प्रतिपाळे प्रतिभावे, कधी नेने पृथक्षण. वाम हस्त उसे विण, फुटतसे अंतकरण. केवी वाचो प्राणेश्वरा, किती आठवू तुझे गुण. पती नवसी तू माझा प्राण, सोडोनी जातासी निर्वाण. कवने परी वाचू मी, आता कवन धर्या जाण. कवन घेतील मज पोसणे, बाल विधवा म्हणून जाण. निंद्यापवाद ठेवती, एकही बुद्धी मजन सांगता. त्याजिला आत्मा प्राणनाथा, कोठे जावे आपण आता. केशवपन करुणी तुझे प्रेम होते भरले, माता पित्या ते विसरले. त्याचे घरा नाही गेले, बोलविनी नित्येती. केवी जाऊ त्याच्या घरा, उपेक्षील प्राणेश्वरा. दैन्यवृत्ती दातारा, चित्तवृत्ती काय करू. जववरी तू होतासी छत्र, सर्व ठाई मी पवित्र. मानती सकळ इष्टमत्र, आता निंदा करतील. सासू श्वशुराशी जाणे, मज देखत त्याही मरणे. ग्रह झाले अरण्य, तुम्हा विने प्राणेश्वरा. घेऊनी आले आरोग्यासी, येते ठेवून तुम्हासी. केवी जाऊ घरासी, राक्षसी मी पण. ऐसे नाना परिते नारी, दुःख करती अपरंपारी. इतके अवसरी आला तेथे सिद्ध एक, भस्मांकित जटाधारी. रुद्राक्षमाळा भूषण, अंतकारे त्रिशूळा धरला सेकरी. घेऊन जवळी उभा केला, संभाषिते त्यावेळी. कावो प्रेताला पिस्तुळी, तैसे लिहिले कपाळी. ते परिवतसे पूर्वजन्मीचे तपफळ, भोगले आपण हे अढळ. वाया रडसी निर्फळ, शोक आता करू नको. दिवस 8 जरी तू रडसी, प्राण ए प्रेतासी. तैसे लिहिले लाटकेसी, तया परी घडेल जाण. मुळे पण दुःख करसी, समजता तू मरण जानसी. कवन वाचला असे धरती, सांग मज आम्हापासी. आपला मनसी प्राणेश्वरू, कोटे उपजला तो नरू. तुझा जन्म झाला यरू, कवन तुझी माता पिता. पूर येता गंगेत, नाना परिजे कष्टे वाहत. येऊन सके मिळती ठाई मिळत, पाकती अनेक चौकडे. पाहे पा एक वृक्षावरी, येती पक्षी अपरंपारी. क्रमोणी प्रचारी, जाती मागुती चौकडे. ऐसा हा संसार जाण, कवला वाचला असे स्थिर. माहे मोहे कलत्रिपुत्र, पती म्हणती आपला. गंगेमध्ये जैसा फेन, तयावरी देह जाऊन. स्थिर होय याचे कारण, शोकव्रता करू नको. पंचमहाभूतात्मक देह,
तत्वसंबंधी गुण पाहे, आपले कर्म कैसे आहे तैसे गुण उद्धारावे. गुणान धर्मे कर्म सांडती, कर्मासारखे दुःख प्राप्ती. महामोहाची आरती महासंबंधे माया गुण. उपजे सत्व रज तमो गुण, एतचेतिनी देहदान. त्रिगुणात्मक देह हा संसार वर्तमान, समस्त कर्माचे आधान. सुख दुःख करते गुण, भोजीचे आपले आर्जव. कल्पकोष्टी दिवसावरी, दिवस आयुष्य आहे जरी. त्यासी काळ न चुकेसरी, मनुष्य जाण. काळ समजतासी कारण, कर्महीन देह गुण. स्थिर कल्पिती साधन, पंचभूत देहासी आई. काळ कर्म गुणिधन, पंचभूतात्मक देह जाण. उपजता संतोष नको म्हणा, मेलिया दुःख न करावे. जंधी गर्भ होता नरू, जाणीजे नैश्य मरुणी. प्रख्यात थोरू, ज्याचे जैसे गुण कर्म विवरू. तैसे मरण जन्म परेसा. कोण मृत्यू पूर्व्यासी, कवन मृत्यू वृद्धेसी. जैसे अर्जव होय त्यासी, तया परिघडे जाण. पूर्वजन्मा सरसी, भोगणे होय दुःख रासी. कलत्रपुत्र प्रतिहर्षी, पाप पुण्य जाण. आयुष्य सुख दुःख जाण, समस्त पाप वश्य पुण्य. लल्लाटिलेले ब्रह्माने, आढळदान विद्वजा. एखादे समय कर्मासी, लंगी जेल पुण्यवंशी. देवदान मनुष्यासी, काळनुचके भरवसी. संसार म्हणजे स्वप्नापरी, इंद्रजाल गरुडासरी. मिथ्या जाण तयापरी, दुःख आपण करू नये. सहस्र शतकोटी जन्मी, तू कवनाची कोण होती ग्रहणी. वाया तू दुःख करसी झनी, मुख्यपणे करुणिया. पंचभूतात्मक शरीर, त्वचा मास शिरा रुद्र. मेद मज्जा अस्थिर नर, विष्टमूत्रा श्लेषामधी. ऐसा शरीर अघोरात, पाहता काय असे व्यर्थ. मलमूत्र भरले रक्त, तया कारणे शोक करसी. विचार पाहे पुढे, आपला कोणे परी मार्ग असे भला. संसार सागर पाहिजे तारला, तैसे पाहा बाळे. येणे परी तियसी, बोधिता झाला तापसी. ज्ञान झाले तियसी, सांडे शोक तयावेळी. कर जोडणी या वेळी, माता ठेवणी चरणावळी. विनवदसे करुणाबाळी, उद्धारे स्वामी म्हणून या. कवना मार्गापणासी, जैसे स्वामी निरूपसी. जनक जननी त्वामासी, तारी तारी म्हणतसे. कवणे परे तारेण, हा संसार तुझा निरूपिण. म्हणून चरणा लागली, ऐकोणी तयाचे वचन. सांगे तयासी प्रसन्न वदन, बोलतसे विस्तारुण. आचरण स्त्रियाचे, म्हणून गंगा सरस्वती गंगाधर. सांगे सद्गुरु चरित्र विस्तार. ऐकता समस्त पापदूर, सकाळाभीष्ट साधती. इति श्री सद्गुरु चरित्रामृते परमकथा कल्पतरू. नरसिंह सरस्वती पख्याने सिद्धनामधारक संवादे. प्रेतानगाशोको नाम त्रयोदशाध्याय गूढः. श्री सद्गुरु दत्तात्रेय अर्पणमस्तु. श्री सद्गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त 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 दत्त. श्रोते हो, आत्ताच आपण श्री गुरुचरित्रातील कर्मविवरण भागातील अध्याय 30 या अध्यायाचे श्रवण केलेले आहे. या अध्यायाचे दररोज श्रवण चिंतन मनन केल्यास आपल्या शरीरातील सर्व व्याधी निघून जातील. आपले जे दुःख असेल, क्लेश असेल, त्रास असेल, तो सर्व आपोआप प्रभू दत्तात्रयाच्या कृपेने, प्रभू सद्गुरूच्या कृपेने त्याचं हरण होईल, तो निघून जाईल आणि आपण आपलं कुटुंब सुखी, आनंदी आणि उत्साहात राहील. प्रभूचरणी आजची सेवा मी अर्पण करतो. तुमचा दिवस आनंदात जावो, तुम्हाला सद्गुरू सुखात ठेवो अशी सद्गुरूचरणी मी विनंती करतो. सद्गुरूचे दर्शन घेतो आणि आपली रजा घेतो. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त 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 दत्त.